मतलब? अरे मला मतलब विचारण्यापालास स्वतःच्या मतलबी मनाला विचार. प्रभू रामचंद्राचा वंशी म्हणत महाराणा प्रतापांचा वारसा स्वतःच्या नावा मागे लावतो. अरे 25 वर्षे राज्य आणि राजवाडा सोडून महाराणा प्रताप जंगलात जाऊन राहिले. पण मोगलाईची चाकरी धरली नाही कवा. आणि तू स्वतःला फाके म्हणून येणारा हिंदू म्हणून घेणारा आज वाटली पाहिजे तुला. हिंदुत्वाची चाल सोडून स्वराज्यावर चालणारा 4 मातीचं गड किल्ले जिंकलं म्हणून स्वतःला समजा तुझ्या पाला माहिती आहे माझ्या शिवबा राजाचं स्वराज्य जिंकलं. अरे शांतपणाचा सल्ला देतोय. मराठ्यांच्या नादी लागलं म्हणजे ढागार संशयीवर स्वतःहून लढत. पण आपण जाऊन कसं दिलं कुर्तोजीला? आम्ही रोखण्याची कोशिश केली होत पण कुर्तोजी आहेत ते कुर्तोजी कुचत एक वेळ वाहता 12 हाती लागेल पण आपले कुर्तोजी नाही लागणार. माफी राजकर माफी. वाढ कुठा गेला वाया गेला. तुमच्या डोळ्यात आजवर बघितली त्यावर काही सुचलंच नाही आम्हाला. कसली बेअदब केली का? घडणारे नाखाळ थोडे सुद्धा लगाम खेचला की काबूत येतात आणि तुम्ही तर बेलगाम झाला. त्या मिरजा राजाला पण जाव भुकला कोमाड घेऊन तुमच्या पुण्यात यावं लागलं. तुझी कसली हारची पोचताय तुम्ही? तुम्ही मिर्झा राजांच्या तळावर गेलात अशी वार्ता आली. आमचा थारा उडाला ऐकून. कसलं हे वेडेपण. कुर्तोजी तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर नरडीवर सुरी फिरवली असती त्या मिर्झा राजाला तरी चालली असती हो. पण त्यानं पद्धतशीर दावा साधला. ही अंगावर आभूषण चढवली आणि आम्हाला मिंद केलं. त्यानं मिंद आमचा आत्मा मारून टाकला हो त्यानं. आणि असं फुटक्या तोंडाने तुमच्या पुढ्यात याची पाळी आमच्यावर आली. कुर्तोजी म्हणजे आपण ही त्या संभाजी कावजी सारखं राजव एक डाव तोफेच्या तोंडी द्या तर आमच्यावर असला वंगाळा आरोप करू नका. मोरपंत यांच्या कमरेची समशेर काढून घ्या. राजा कोण आहे तिकडं? कुर्तोजी आता मला सांगा याचा मायना काय झाला? राज नाही समजलं. राज कुर्तोजी अहो अभिमान आहे तुमचा आम्हाला. राज होय कुर्तोजी. कुर्तोजी आमचे गडकोट गेले म्हणून आम्ही उदास होतो पण आपण जाणीव करून दिलीत. आपल्यासारखे चालते बोलते हजारो गडकोट आमच्या पाठीशी आहेत आणि या बळावर स्वराज्य पुन्हा नव्याने उभं करू आम्ही. परमप्रतापी आहात तुम्ही. आमच्या या नव्या गडाची ओळख आम्हाला त्या मिर्झा राजांनी करून दिली. आमची उदासीनता तुटली. कुर्तोजी आपला हा प्रताप आम्हाला प्रेरणा देत राहील आणि म्हणून आमचे कुर्तोजी गुजर आजपासून प्रतापराव गुजर या नावाने ओळखले जातील. धन्य झालो राज धन्य झालो. कुर्तोजी जी राज पुन्हा नव्याने मशाली पेटवण्यासाठी सिद्ध व्हा. अत्याचाराचा हा अंधार आपल्याला जाळायचा आहे.
स्वराज्याची उभारणी पुन्हा नव्याने होईल. जी राजा. जय भवानी, जय भवानी. 23 किल्ले गमावलं म्हणून उदास होऊन बसलेल्या राजासनी नवा राजमार्ग दिसला. राजा आग्र्याला कैद झालं, पण तिथं बी औरंग्याच्या मनसुब्यासनी चितपट करून राजाने भरारी घेतलीच. आग्र्याच्या त्या वाटेवर नवा राजमार्ग झाला. याच वाटेनं भविष्यात मराठ्यांची तट्ट दौडणार आहेत हे बी राजांच्या मनानं हेरलं. आणि जिथं 23 किल्ले गमावले होते त्याच स्वराज्यात पुढच्या 4 वर्षात 360 किल्ले उभं राहिलं. तानाजीनं कोंडाला जिंकला, कोंडाजी फर्जंदानं पन्हाळा घेतला. महाराजांनी आता जसं किल्लं भक्कम केलं तसं आरमार बी जगात भारी बनवलं. सिंधुदुर्गाची महती वाढवली. या सगळ्या गडकोटांच्या पायाशी महाराजांची मेहनत होती, चिकाटी होती. आणि आबाजी सोनदेव, अर्जोजी यादव, हिरोजी इंदलकर अशा स्थापत्य शास्त्रज्ञांची कुशल कारागिरी होती. राज्य फक्त तलवारीच्या जीवावर उभं राहत नाही, तलवारी तोडण्यासाठी असतात. महाराजांनी चिरचिर जोडणारी माणसं सुद्धा जमवली. हिरोजी इंदलकरांनी यातूनच स्वराज्याची नवी राजधानी रायगड सजवला. महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला गेले. वाह वाह हिरोजी वाह. विश्वकर्म्यालाही हेवा वाटावा असा सजवलात रायगड आपण. एक एक शिल्प म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना. हिरोजी, या आपल्या अलौकिक कामगिरीबद्दल आम्ही आपल्याला काय विदागी द्यावी? बोला हिरोजी, बोला. नको नको महाराज. हिरोजी, काय हवंय तुम्हाला? मोत्याचा हार हवाय, सोन्याचा कंठा हवाय की आणखी काही? कसा सन्मान करू तुमच्या या कलेचा? नको नको महाराज, मला यातलं काय बी नको. माझं फक्त एक मागणं आहे. ह्यो दगड ह्या पायरीला लावायचा आहे. दगड? सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी, हीच माझी विदागी महाराज. हिरोजी, हिरोजी, मागून मागून काय मागितलं आपण? हे गडकोट उभारण्यासाठी आपण आपली अख्खी हयात खर्ची घातली आणि त्या बदल्यात हे इतकंच? होय राजे, आपण जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल तवा तवा माझ्या नावाच्या पायरीवर आपली पायधूळ झडावी महाराज. हेच मागणं या हिरोजीचं. आपल्या पावलांनी माझ्या मस्तकी आशीर्वादाचा अभिषेक व्हावा, हेच मागणं या हिरोजीचं राज. हिरोजी, हिरोजी, यावर काय बोलू आम्ही? काही बोलण्याची आवश्यकता नाही महाराज. अहो, परीस आहात तुम्ही. जिथं तुमचा परिस्पर्श होईल तिथं माझ्या आयुष्याचं सोनं होईल राज. हिरोजी, हिरोजी, आपली निष्ठा पाहून माझं मन हरलं, माझे शब्द हरले. आम्ही निशब्द झालोय. मी धन्य झालो महाराज, मी धन्य झालो. हिरोजी, आणि हा कोणता शिलालेख? प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंद दोनुज्ञया श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः. वा हिरोजी वा. संपूर्ण जगाला आनंददायी असा हा श्री जगदीश्वराचा प्रासाद आमच्या आज्ञेनं निर्माण केला. इथे हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहांची उभारणी केली. हा चंद्र सूर्य असे तो ही कारागिरी टिकून राहील. वा हिरोजी वा. आपल्यासारखे स्थापत्य विशारद आणि हजारो कारागिरांनी आमचे गडकोट बुलंद बनवले. जैसा कुळंबी शेतास माळा घालून शेत राखितो तैसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. संपूर्ण राज्याचे सार म्हणजे हे दुर्ग हिरोजी. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे राजाचा खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचं बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वस्ती स्थळे, गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार, गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण.
बस 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 झालं. नाही पुढे बोलवत आता. नाही हे ओझं पेलवत. महाराज. कोण महाराज? सांग कोण महाराज? त्या युगपुरुषाच्या पायाच्या नखाजवळ तरी उभं राहायची लायकी आहे आमची. दरवर्षी आम्ही फक्त या मित्रप्रेम मंडळाचा देखावा निर्माण करायला हौसेने येतो. आमचा अभिनय दाखवतो, टाळ्या घेतो. पण पुढं काय? पुढं काय? या टाळ्या वाजवणाऱ्या किती हातांमध्ये ते कसब आहे की त्या ढासळणाऱ्या गडकोटांचा एक तरी चिरा राखावा. किती मेंदूंमध्ये ती जागरूकता आहे की महाराजांच्या या गडकोटाबद्दलच्या आज्ञापत्रातली एक तरी ओळ तिचा अर्थ समजून घ्यावा. गडकोटांबद्दल जर आमच्या राजाला, आमच्या देवाला इतकं प्रेम होतं तर आम्ही ते किती समजून उमजून घेतलं. का गडकोटांचं संवर्धन करण्याचा मक्ता फक्त 2-4 संस्थांनीच घेतलाय? आमची काहीच जबाबदारी नाही. नुसते आरोळी बहादर आहोत आम्ही. नुसतं टाळ्या वाजवायच्या कामाचे. कलाकाराचं कौतुक टाळ्या मिळवण्यात असतं. तुमची शाबासकी म्हणून ठीक आहे. पण मंडळी, आम्ही भूमिका करतो म्हणजे तुमच्या पुढं काहीतरी भूमिका मांडत असतो. गेल्या कित्येक वर्षात आमच्या मंडळानं हाच पायंडा पाडलाय. जी जी घाण म्हणून समाजात दिसते त्यावर भाष्य करायचं, तेही परखडपणानं, पोट तिडकीनं. पण हे सगळं आम्ही करतो. लोक सुधारतात किती. किती गडकोट स्वच्छ ठेवलेत तुम्ही. अरे गडकोट म्हणजे काय सेल्फी पॉइंट आहे? आपलं प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान म्हणून आपण रायगडावर जातो आणि चक्क शिवरायांच्या समाधीला टेकून फोटो काढतो. अरे थोडी तरी लाज वाटायला हवी आपल्याला. अहो, जो शिवरायांना मानतो, त्यांच्या नावाचा जयघोष करतो, त्यांनी हे जतन करायला पाहिजे. जिथं महाराजांना देवाची जागा आपण दिली तिथं हे गडकोट म्हणजे आमची देवळं आहेत, देवळं. पण नाही, जे गडकोट त्या औरंगजेबाच्या तोफांनी तुटले नाहीत ते हे यासिया चाळ्यांनी तुटायला लागलेत. अरे यातला एक चिरा तरी पुन्हा बसवायची ऐपत आहे का आमची? पण हे नुसते इतिहासाचे गडकोट तुटलेले नाहीत. बघा बघा, आम्ही बाहेरच्या जगात किती आणि काय काय तोडून ठेवलंय ते. आज फक्त दगड मातीचे गडकोटच ढासळलेले नाहीत तर आमची नियत पण ढासळली आहे. शिवरायांची राजनीती या गडकोटांच्या आरशात आम्हाला लख्ख दिसायची. जिथं बाईच्या आबरूला हात घातला जाईल त्या नराधमाचे हात छाटले जायचे, त्याच स्वराज्यात आज बाईची आबरू चव्हाट्यावर मांडली जाऊ लागली. अजून किती किती बलात्कार, अजून किती हुंडाबळी. एक वैष्णवी हगवणे, तिचं प्रकरण कळतं आम्हाला, हळहळतोही. पण रोज रोज अशा किती वैष्णवी बळी जात असतील याची गणतीच नाही. असे खूप गड किल्ले तुटायला लागलेत भावानं. माझी मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, असं म्हणून ज्ञानेश्वरांनी जी माय मराठी रुजवली, शिवरायांनी राज्याभिषेक प्रसंगी भाषा शुद्धीकरण करून जी मराठी वाढवली, त्या मराठी भाषेचाही किल्ला आज ढासळायला लागलाय. आमच्याच महाराष्ट्रात ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळतो तिथे मराठी भाषा वाचवा असं म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागतात. अभियंता म्हणून त्या हिरोजीनी केलेलं ते भक्कम बांधकाम आजही 350 वर्षानंतर टिकून आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी पार गावी शिवरायांनी बांधलेला तो पूल बघा, आजही नुकताच बांधल्यासारखा खणखणीत आहे. आणि आमच्याकडे काल बांधलेले पूल आज तुटून जात आहे. कालचे रस्ते आज टिकत नाही. हे आमचे कर्तृत्व. अभियंते म्हणून महापालिकेत कसा भ्रष्टाचार होतो हे समजलंय आता या जनतेला. अरे अशा का शिवरायांचे मावळे म्हणवणारे काखा फुगून गाडीवर महाराजांचे स्टिकर लावून गांजा, ड्रग्ज आणि दारूच्या आहारी जात आहे. अरे अरे हे सारे निस्तारणार कोण? पहलगाम मध्ये अतिरेकी घुसतात आणि आमच्याच देशात आमचा धर्म विचारून आम्हालाच मारतात. भारतात संविधान आम्हाला धर्म स्वातंत्र्य देतं, मात्र इचलकरंजीत धर्मांतरासाठी एका निरागस मुलीचा बळी जातो. इतक्या जवळ ही कीड येऊन पोहोचलीये. कुठे चाललोय आपण? होशियार भांडवलदारांच्या हातचं खेळणं झालोय आपण.
आपल्याला वाटतं की हे सगळं सरकारनं बदलावं. आमच्या हातात काय? अरे आपल्याच हातात आहे सगळं भावानो, आपल्याच हातात आहे. आज कोल्हापूरकर एक झाले आणि त्या प्राणासारख्या बलाढ्य संस्थेला गुडघे टेकायला लावले का नाही? आपल्या नांदणीच्या महादेवी हत्तीणीसाठी वनताराला वाकायला लावलं का नाही आपण? इथं आमची एकी पाहिजे भावानो. कोल्हापूरच्या प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही असे का होत नाही? दाखवा की ऐक्य. जिथं अन्याय होतो तिथं त्याला जरूर वागवा. हे गडकोट सुद्धा जपले पाहिजेत आपण. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून दंडाच्या बेटकुळ्या फुगवू नका. इतिहासासोबत हा वर्तमान सांभाळा. होशियार, आत्ताच सावध व्हा. उद्याची रात्र संकटाची आहे. आजच जागरूक होऊन अन्यायाशी झगडलात तर भविष्य उज्ज्वल होईल. होशियार